ऐका, या 10 इंद्रियांना वळून आणा, मगच आपण भोजन करू. आता 10 इंद्रिय कोणते कोणते, कोणत्या गायी वळायला सांगितले? 10 इंद्रियातली पहिली गाय हात नावाची गाय, इंद्रिय हात नावाची इंद्रिय, या गायीला वळवा. का? ही जर तुमच्या ताब्यात नसेल तर कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळ्याच वाजू देत नाही, उचलतच नाही ती. हिला वळवा, हिला वळणं अत्यंत महत्वाचं आहे. पाय नावाची गाय वळवून आणा. का? हा, जिकडं तीर्थ आहे, भगवंताचं मंदिर आहे, तिकडच पाय वळत नाही. नको तिकडे माणसाची पाय नक्की वळतात. काही माणसं मंदिराच्या बाजूला राहतात, 10-10 वर्ष मंदिरात जायला, म्हणून पाय नावाची गाय जरा वळून ठेवा. नेत्र नावाची गाय वळवा. हा, कशासाठी? भगवंताचं रूप डोळे भरून पाहण्याकरिता नेत्र दिलेले. नको ते वाईट कृत्य पाहण्याकरिता नेत्र दिलेले नाही, म्हणून नेत्र नावाची गाय वळा. त्यानंतर जीभ रसना हिला वळवा, ही गाय वळा. का? विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, नामस्मरण करत नाही, जप तप करत नाही, पुंडलिक वर्गाचा गजर म्हणत नाही, आणि फारच आमच्यासारखा महाराज मना 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 म्हणून म्हणला तर 1-2 वेळा म्हणायचं तेही म्हणत नाही. त्यामुळे तिला जरा ताब्यात ठेवा, तरच तुम्ही आम्ही काल्याचा प्रसाद खाण्याच्या योग्यतेचे आहोत, असा त्याचा अर्थ आहे. परत हे सगळे गायी वळल्यानंतरच तुम्ही आम्ही काल्याचा प्रसाद खाण्याकरिता योग्यतेचे होऊ शकतो. आणि हे गायी सगळे वळण्याकरिता मुद्दामून ऐका, गर्व नष्ट करावा लागतो. टाळ्या वाजू देत नाहीत, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू देत नाहीत, पायाने तीर्थयात्रा घडू देत नाही. या सगळ्याच गोष्टीला कारणीभूत अहंकार आणि गर्व आहे. या गोष्टीचा त्याग करणे आणि गायी वळून घेणे, असं जर क्रिया होत असेल तर आपण प्रसाद खाण्याच्या योग्यतेचे होऊ. म्हणून देवाने गायी वळायला सांगितलं. उद्याला सगळ्यांनी गायी वळण्या, सगळ्यांची तयारी झाली आणि सांगितलं, देवा आता गाय वळलेले आहेत, सगळे जवळ आलेले, आता प्रसाद काढा. देवानी सगळ्यांच्याच शिदोऱ्या एका जागी केल्या. इथं एक संदेश घ्या, सगळ्यांच्याच शिदोऱ्या एका जागी केल्या. कोणाचं आंबट असेल, खरट असेल, तिखट असेल, गोड असेल, फोनीचा असेल, बिगर फोनीचा असेल, हे सगळ्याच शिदोऱ्या एका जागी केल्या. माणसं म्हणतील, असं आंबट खरट तिखट एका जागी करून काय पोटाला पचते का हो? कशाला एका जागी केले असतील? कोणी कोणाचं घेऊन भोजन केले असतील ना. एका जागी करण्याचा हेतूच काय? तर देवांनी एका जागी एवढ्यासाठी केलं, जगाला संदेश देण्याकरिता सगळ्यांच्या शिदोऱ्या देवानी एका जागी केलं. कुठला संदेश दिला? तर देव सांगत होते त्या एका जागी करण्याच्या माध्यमातून, कोणाच्याही घरचं निवेद्य असो मला तितकंच. ऐका काळजीपूर्वक, गरीबाच्या घरची शिदोरी सुद्धा मला तितकीच, श्रीमंताच्या घरची शिदोरी सुद्धा तितकीच. कोणाच्या घरी मिरचू भाकर असेल तरी मला प्राणाहून प्रिय आहे. कोणाचं फार मोठं पोळीचं जेवण असेल तरी मला तितकंच तोला मोलाच आहे ते. त्यामध्ये मी भेद करत नाही. सगळ्यांचेच एका जागी करणे म्हणजेच काय? सगळ्याच जाती धर्मावर तितकंच माझं प्रेम आहे हे सांगण्याकरता देवाने शिदोऱ्या एका जागी केलेल्या आहे. लक्षात घ्या. खूप काही पारा पकवान आहे, पण हृदयात भावच नसेल, देवाला आवडत नाही. आणि हृदयात भाव आहे, सुदामाचे पोहे सुद्धा तितका आवडीला तरी देवाने दुसरं काही खाल्लं नसेल कधी, कारण हृदयात भाव आहे. मी बोलून गेलोय, असे भक्ताची घरी कामेन सांगता घरी. म्हणून देव एक संदेश देतात, कोणाचंही असू द्या. आणि मुद्दामून सांगू का, देव जात धर्म पंथ कधीच पाहत नाही. आणि जिथं जात धर्म पंथामध्ये देवाला अडकवलं जातं, तो देव देव नाही आणि ते संत संत नाही, तो भक्त भक्त नाही. लक्षात घ्या, याला कुठेही आधार मिळत नाही. पण वारंवार देवानी हे तुम्हाला आम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता उघड्या डोळ्यांनी जर पाहण्याची तुमची आमची तयारी नसेल तर त्याला तरी देव काय करणार आहेत? म्हणून तर तुकोबारायांनी लिहिला, याल तरी या रे लागणे, ते तुमचं तुम्हाला कळावं. देवाने सांगितलं, मी काल बोललो, चोखोबारायांना मारल्यानंतर त्याचा ओळ देवाच्या कानावर उमटतो. त्याच्याहून अंदाज लावा की देव नेमकं पाहतो काय. काय होतं चोखोबारायाकडे? नैवेद्य नव्हता, देण्याकरता सामुग्री घरात नव्हती, काहीच नव्हतं.
पण चोकोबारायांना मारावा आणि त्याचा मार देवाला लागावा ही काही सर्वसाधारण गोष्ट नाही. म्हणून देव पण चोकोबारायांनी सुद्धा मंदिरात येऊ दिलं नाही. म्हणून काय पडलंय त्या देवाला, काय पडलंय मंदिरात, असंही चोकोबाराय कुठं बोलले नाही. चोकोबारायांना खात्री होती हे सगळ्या बाहेरच्या गोष्टींना काही महत्व नाही, फक्त देवाला प्रेम लागतं, भाव लागतो, श्रद्धा लागतो. हे चोकोबारायांना माहित होतं. म्हणून तर त्यांनी अभंग लिहिला, ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय फुलदासी मरलिया रंगा, चोखा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय फुलदासी वरलिया रंगा. या वरच्या गोष्टीला काडीची किंमत नाही, फक्त आणि फक्त अंतर आत्मा देवाला समर्पित केलेला असावा, शुद्ध हृदय असावं, तर ते देवाला सगळं समर्पित होतं. म्हणून ते शिदोरी एका जागी करा आणि सगळेच माझेच आहेत, कोणामध्येही मी भेद करत नाही, हा संदेश देण्याकरता एका जागी केले. सगळ्यांना देवानी स्वतःच्या हाताने घास भरू लागला. मुद्दाम नाही का, सगळ्यांना स्वतःच्या हाताने घास भरू लागला. इतकंच नाही, देवाची ज्याचं हृदय शुद्ध आहे त्याच्याबद्दल कशी प्रीत असते हे सांगण्याकरिता स्वतः भगवंतानी जे खाता खाता कोणाचं लागत होतं त्याचं ते आपल्या तोंडाने चाटून खाल्लं असं सुद्धा वर्णन आहे. ते चाटून खाण्याचा भाव काय, तर हृदय शुद्ध असेल तर बाकीच्या गोष्टींना फारशी किंमत नाही. तुमचे इंद्रिय कसेही असू द्या, धडधाकट पायाने असून धडधाकट हाताने असून जर हृदय चांगलं नसेल तर त्याला काळीची सुद्धा किंमत नाही. डोळे चांगले आहेत हे सगळं चांगलं आहे, कान चांगले, मी मुद्दामून सांगतोय. भक्ती ही इंद्रियाच्या द्वारे अवलंबून नसते, लक्षात घ्या. एखाद्या वेळेस श्रवण भक्ती करून कानाने ऐकून जर भक्ती होत असेल तर बहिऱ्या माणसांचं काय, हा महत्वाचा प्रश्न येतो. एखाद्या वेळेस विठाला विठा काय मी काय बोलत होतोय, जरा श्रवण कानाने ऐकून जर भक्ती होत असेल, होत नाही असं नाही, पण केवळ त्यावरच जर अवलंबून असेल भक्ती तर बहिऱ्या माणसांनी भक्ती कशी करावी? जर मुखाने नामस्मरण करून जिभेने भक्ती होते पण केवळ त्यानेच भक्ती अशी होते असं जर कोणाला वाटत असेल तर ज्याला बोलता येत नाही काय मुख्या माणसाला ते लाभ नाही ना. नेत्राने भक्ती होत असेल, डोळ्याने पाहून रूपी जडलेले लोचन, यावरच अवलंबून असं आहे. इंद्रियावर अवलंबून भक्ती नाहीच. भक्ती केवळ भक्ती म्हणजे हृदयाचा विषय आहे, लक्षात ठेवा. जे हृदयामधून भगवंताचं स्मरण केलं जातं ती भक्ती अत्यंत महत्वाची आहे. बाकी कुठल्याही वरवर गोष्टींना किंमत नाही. म्हणून चोकोबार आहे, काय फुललासी वरलिया रंगा. म्हणून देवानी कुठलाही भेद न करता अत्यंत सुरेख पद्धतीने तुम्हा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजावून दिलेले आणि त्या गोष्टीचं अंगीकरण करावं आणि व्यवहारामध्ये दैनंदिन जीवनामध्ये तुम्हा आम्हाला त्याचा लाभ कसा घेता येतो याकडे अत्यंत कटाक्षाने लक्ष देऊन असावं. सगळ्यांनी भजन करा. विठोबा हरिभक्त पारायण तुमचे आमचे प्रेरणास्थान भूमन्नाजी महाराजांच्या विनंतीला मान देऊन एक साधू महात्मा सुद्धा इथं आलेले, मला त्यांचा फारसा परिचय नाही, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाही. आपण अजून एक
आपल्या भागाचं वैभव, सर्वांना अत्यंत प्रिय असणारे आपल्या परिसराचे लाडके आमदार साहेब सर्वांना परिचित आहेत. त्यांचा स्वभाव सगळे जाणून अत्यंत उच्च कोटीचे विचार असणारे, सर्वांवर प्रेम करणारे आणि महत्वाची गोष्ट धर्म कार्यांना वारंवार धावून जाणारे, वाटल त्या गोष्टीबद्दल ज्यांनी ज्यांनी धर्म कार्यासाठी जिथं हाक दिली तिथं आपल्या पद्धतीने आहे त्या परिस्थितीमध्ये वो देणारे असे लाडके आमदार आदरणीय रामरावजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनी परत एकदा जोरात टाळ्याच्या जयघोषामध्ये स्वागत करावं. कारण होतं काय, आता सत्ता असणाऱ्या लोकांना कीर्तन भजन काही त्यांची गरज पडत नाही, त्याच्याशिवाय काहीच चालत नाही. पण ते कोण सांगावं समजून, ते आपण बोलू शकत नाही, आपण बोललेली त्यांना आवडत नाही. पण या सगळ्याच गोष्टींना बाजूला सारून नामस्मरणामध्ये देव धर्म कार्यामध्ये कसं तत्परता असावी याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण आदरणीय पाटील साहेब आहे. हे मी वेळोवेळा अनुभवलेलं आहे. या गादीहून उगी कोणाची प्रशंसा करणं योग्य नसतं, पण जी योग्य आहे ती केलीच पाहिजे तरच मला वक्ता म्हणता येतो, हेही लक्षात ठेवा. या गादीवरून धर्म कार्याचं रक्षण करणाऱ्या माणसाचं जर कौतुक नाही झालं तर लबाडांचं कौतुक करून काय भेटणार आहे. आजही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये परंपरेमध्ये परमार्थ मागे का चालला, थोडं थोडं गेल्याचा भास का होतो, तर खोट्या माणसांचं वर्णन जास्त चाललंय या गादीवर. लक्षात घ्या, वाढदिवसाचे कीर्तने घ्यायचे, लायकी नसताना सुद्धा खूप काही बोलायचं त्याच्याबद्दल. हे खोटं बोलणं या गादीचा अधिकार नाही. खरं तर या गादीवरून वर्णन करण्याचा सुद्धा अधिकार बिलकुल दिलेला नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण जे वस्तुस्थिती आहे ते न मांडणं सुद्धा या गादीचा अपमान आहे, हेही लक्षात घ्यावं लागेल. यांच्याबद्दल पाटलाबद्दल का बोलतोय मी, अनुभवलोय मी आणि तुम्ही सर्वांनी अनुभवलेले आहात. ते कधीही कोण्याही कार्याकरिता एखाद्या व्यक्तीला सहज बोलणे, सहज भेटणे, प्रेमाने बोलणे, स्वच्छ अंतकरण असणारे व्यक्तिमत्व आदरणीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान गोपाल श्रीकृष्णाच्या चरणी मी प्रार्थना करेन, सदैव त्यांच्या डोक्यावर श्रीकृष्णाने हात ठेवावं आणि हे चालत असलेले धर्म कार्य, तुमच्या आमच्या भागातलं वैभव चालत असलेला परमार्थ, याला पाटील साहेबांची अवश्य भेट अशीच देता यावी. विशेष कौतुक सप्ताहामध्ये उपस्थित राहिले, वेळातला वेळ काढून कीर्तनात आले, ही काही गोष्ट कमी नाही, हेही लक्षात ठेवा. म्हणून देव सांगत होते सगळे मला सारखे, मी कोणामध्ये भेद करत नाही आणि जे भेद करतात ते मला आवडत सुद्धा नाहीत, हे देवाने सांगितलं. म्हणून एक कल्पना डोक्यात ठेवा, देवाकडे जात असताना भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, धर्म कार्याबद्दल काहीतरी मनामध्ये प्रेम ठेवा, तरच देव तुम्हा आम्हाला जवळ घेतो. नसेल तर मी अमुक फलान आहे, मी बिस्तान आहे, अमुक आहे, तमुक आहे, कितीही जरी मोठा कोणी असेल तर देवाच्या दरबारात त्याला शून्य किंमत आहे, काडीची सुद्धा किंमत नाही. फक्त हृदयाने स्वच्छ असावा लागतो. भक्त कसा असावा लागतो, आदिवेष्टा सर्व भूतानां मैत्र करुणा येवच. नाथ महाराजांनी सांगितलेले आहे, काम कर्म बीजानां यश चेतसी संभव वासुदेव कविलयम सहव भागवतो उत्तमा माऊलीभूत. जो शरीरी उदासू फळ भोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे संसार व्यक्ती फिटला आणि नैराश्य विनटला, ही अवस्था असेल तर देवाला जास्त प्रिय होतं. म्हणून शिदोऱ्या सगळ्यांच्या एका जागी केल्या. काल्याचा प्रसाद तुम्हा आम्हाला मिळणार आहे. काल्याचा प्रसाद घेण्याकरिता आजच तुम्ही आम्ही सुद्धा तुमच्या आमच्या गायी ओळल्या पाहिजे. सगळ्याच गायी जरी नाही ओळता आल्या तर या काल्याच्या कीर्तनातून संदेश देतो, एक तरी गाय तुम्ही आम्ही ओळून ठेवा. ती कोणती गाय ओळा, जिबेची तरी गाय ओळून ठेवा. जिबेची गाय ओळा आणि जिबेच्या गायीने काय तुम्हाला आम्हाला करायचं आहे. मुद्दामून काही चारच गोष्टी सांगतोय, ऐका. माणसांनी जीवनामध्ये दुसऱ्यांचं कौतुक करायला शिकावलं. लक्षात घ्या, याचे फायदे सुद्धा सांगतोय. दुसऱ्यांचं तोंड भरून कौतुक करावं माणसांनी. आणि दुसरी गोष्ट, विनम्रता अंगी असावी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, अत्यंत विनम्रता माणसाच्या अंगी असावी. माणसाने झुकण्याची वृत्ती ठेवावी. पाया पडून घेणं सोपं आहे, पण वेळ पडल्यावर दुसऱ्याच्या पायावर मस्तक ठेवणं, याच्यासाठी वाघाचं काळीज लागते. फुलकट माणसं असं काम करू शकत नाही. गर्व अहंकारामध्ये बांधलेले माणसं असं वागू शकत नाहीत. आणि जो माणूस विनम्रता आहे, ज्याच्याकडे लीनता आहे, ज्याच्याकडे शरणागती पत्करायची ताकद आहे,
असा माणूस जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊ द्या, या गादीहून सांगतो कधीच उपाशी मरत नाही, हेही लक्षात ठेवा. पण गर्व अहंकार जवळ असून सुद्धा टोपलभर खाऊ देत नाही. याचा त्याग करा. देवाला या गोष्टी आवडतात आणि एकतरी गुण या काल्याच्या कीर्तनातून घ्या आणि जीवनाचं सोनं करून घ्या, यामध्ये दुमत नाही. म्हणून हा आजचा प्रसंग काल्याचा, या ठिकाणी आता काल्याचा अभंग होईल. सगळ्यांनी देवांनी सगळ्यांना काला दिला. गेल्या 7 दिवसापासून भागवत तुम्ही ऐकतात. भागवताचार्य हरिभक्त पारायण अनुपा दिदीचं भागवत तुम्ही ऐकलात, सुंदर श्रवण केलात. त्यांच्या मुखातून अत्यंत सुरेख त्यांनी भागवत तुम्हाला सांगितलं. त्या भागवतातल्या गोष्टी एक जरी गोष्ट तुम्ही घेतलात तरी या गादीवरून सांगतोय, तुमचं चांगलं झाल्याशिवाय जगातली कुठलीच ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. एवढी ताकद संतांच्या वाणीमध्ये आहे, एवढं सामर्थ्य संतांच्या वाणीमध्ये आहे. आणि त्यानंतर या कार्यक्रमासाठी आदरणीय हरिभक्ती पारायण इथलं वैभव, या परिसरांचं सगळ्यांचं महाराज अत्यंत श्रद्धास्थान ज्यांनी मी बोलून गेलो, हे सगळं त्यांनी स्वतःच्या हिकमतीवर कमावलेलं आहे. स्वतःच्या कर्मावर, स्वतःच्या परिश्रमावर भूमन्ना महाराजांनी हे सगळं निर्माण केलं. गावोगावी जाणे, सर्वांना भेटणे, सगळ्यांना संघटित करणे, स्वार्थ बाजूला ठेवला नाही. महाराजांनी केव्हाच स्वार्थ जाळून भस्म केला. त्या स्वार्थ जाळण्याने हे सगळं तुम्हाला आम्हाला दिसतं. त्यांच्या पाठीशी सातत्याने तुम्ही आम्ही उभं राहावं. साधूंच्या खरं कर्म करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे उभे राहावे आणि जिथं खरं काम करणाऱ्यांच्या पाठीमागे लोक उभं राहत नाही, तिथं विनाश झाल्याशिवाय राहत नाही, हेही लक्षात ठेवा. अजून परत सांगतोय, गाडगे महाराजांच्या पाठीमागे लोक कमी उभे होते. गाडगे महाराजांचा द्वेषच जास्त केले लोक. का केले? परखड बोलले, सत्य बोलणे, लोकांच्या डोळ्यासमोर खरं उघडकीस आणून देणे आजही लोकांना पटत नाही. खरा गुरु गाडगे बाबांनी सांगितलं, लोकांना पटलं नाही. खरा संत महाराजांनी सांगितलं, लोकांना पटलं नाही. खरा नेता सुद्धा गाडगे महाराजांनी सांगितलं, पण पटलं नाही. ज्यांना पटलं त्यांच्या जीवनाचं सोनं झालं, पण ज्याला पटलं नाही आजही ते नरकात सुद्धा जागा नाही त्यांना, हेही लक्षात घ्यावं लागेल. म्हणून भूमन्ना महाराजांच्या पाठीमागे उभं राहा. या कार्यक्रमाला वरचेवर अशीच वाढ मिळावी, वेगवेगळे हे तीर्थ खूप मोठं व्हावं आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम होत राहावे. त्याकरिता महाराजांच्या पाठीमागे त्यांना पाठबळ देणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे, तुमचं आमचे महाराज जबाबदारी आहे. हे सगळं चालवणे, सांभाळणे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. सकाळी लाईट नव्हती, 1 घंटा तर बिगर लाईटच बोललोय मी. अजून मला रात्री वनीत बोलायचंय, कीर्तन आहे रात्री अजून वनीला. हे लाईट नाही म्हणल्यावर मला आता काय विचारू नका माझी अवस्था काय झाली असेल. तरी महाराजांचे प्रयत्न होते, पण लाईट आहे न आहे, अजून कुठं काय आहे कुठं काय नाही, हे एकट्याचं काम नाही. हे काम सगळ्यांनी आपण वाटून घेतलं पाहिजे. काही लोक इथं घेतात, करतात, आहेत पाठीमागे म्हणून हे चालू आहे, पण अजून बहुसंख्येने पाठीमागे थांबा. सरस्वती मातेच्या दरबारामध्ये या, सगळ्यांना गोपाळ श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये या गादीवरून सगळ्यांना साधुवाद, खूप खूप सगळ्यांना आशीर्वाद. असे कार्यक्रम चालत राहावे. आणि सेवेला थांबण्यापूर्वी एक काल्याचा अभंग होईल. त्या अभंगामध्ये दहीहंडी फुटेल, सगळ्यांना प्रसाद मिळेल, प्रसाद सगळ्यांना मिळेल. जागा कोणीही सोडायचं नाही. मी नेहमी सांगतोय, आरती पूर्ण झाल्याशिवाय माणूस जागा सोडू नये. जो आरती पूर्ण होताच माणसं कीर्तनातून उठून जातात, जागा सोडतात ना, त्यांची अवस्था काय होते मी काल बोललोय. एका दुकानामध्ये सामान घेऊन त्याची पावती न घेता निघून जाण्याचा प्रकार आहे. जर सामानात बिघाड आली तर दुकानदार वापस घेत नाही. पावती अत्यंत महत्वाची आहे. पावती कोणती असेल परमार्थातली तर आरती आहे. म्हणून आरती घेतल्याशिवाय जाऊ नका. आरती घेऊन कार्यक्रमाला पूर्णत्व मिळतं. सगळ्यांनी जाग्यावर बसावं आणि सगळ्यांनी परत एकदा महाराजांच्या चरणावर नतमस्तक, साधू महाराज यांच्या चरणावर महाराजांचं नतमस्तक. आणि आमचे आदरणीय पाटील साहेब अत्यंत प्रिय असणारे आम्हाला आज इथं उपस्थित झाले, मोठा आनंद वाटला मला. त्यांचाही खूप खूप या गादीवर आशीर्वाद. गोपाळ श्रीकृष्ण सदैव त्यांच्या पाठीमागे राहो. प्रभू रामचंद्र त्यांच्या पाठीमागे श्रीरामाचा आशीर्वाद आहे, राहणार सुद्धा आहे. आणि असंच त्यांचं कार्य, त्यांची उन्नती खूप वाढती राहो आणि तुमचं आमचं सुद्धा वैभव त्यांच्याच माध्यमातून पूर्णत्वाला जावं एवढी अपेक्षा करतोय. आणि सेवेला मी थांबतोय. एकदा सगळ्यांनी
माऊलींचं भजन करावं. ज्ञानेश्वर कंठी